आताच्या पिढीने इतका ताण वाढवून घेतलाय की हा ताण कसा कमी करायचा त्यांचा संभ्रमाचा वेगळा ताणही त्यांना उद्भवत आहे। तेव्हा तणावमुक्त होण्यासाठी श्रीमद दासबोधातील सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा असं उद्बोधक प्रवचन सद्गुरू श्री वीणाभारती महाराजांनी केलं आहे। सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या 39व्या कै रामभाऊ माळगे स्मृती व्याख्यानमालेत तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली हे 3रं पुष्प काल सद्गुरू श्री वीणाभारती महाराजांनी गुंफलं। तणावमुक्त जीवनाचे सार उलगडताना सद्गुरू श्री वीणाभारती महाराजांनी ताणतणाव अनेक प्रकारचे आहेत, हे ताण कमी करण्यासाठी सिंहावलोकन करा, वृद्ध मंडळींकडून जाणून घ्या, आपल्या परंपरा सोडू नका, त्या आपल्या आरोग्याशीच नव्हे तर भाग्याशीही निगडीत असल्याचं सांगितलं। एखाद्याचा आदर्श घ्या परंतु विनाकारण स्पर्धा करू नका। शेजाऱ्याकडे अमुक आहे तमुक आहे म्हणून आपल्याकडेही हवं ही असूया नसावी। पाळण्यात होतो तेव्हा कुठे आजार होते, शरीर आजारी होत नाही तर मानसिक अस्वस्थता ताणतणाव आहेत म्हणून आजार आहेत। शेवटी अग्नी जर शरीर स्वीकारत असेल तर त्या शरीरात आजार नाही तसं स्पष्ट करून आज जगण्यातील आत्मा हरवल्याचं त्यांनी सांगितलं। पूर्वजांचे देणे नाकारले तर ताण वाढणं स्वाभाविक आहे, तेव्हा ताण कमी करण्यासाठी श्रीमद दासबोधातील सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा असंही त्यांनी सांगितलं।